हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर 14 जुलै 2024 रोजी झालेला। तर त्याच्यामधल्या गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नाचे विश्लेषण आज आपण इथे करणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय होता। 56 स्टार 24 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असला म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल। आता 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी आपल्याला 9ची कसोटी काय आहे माहिती आहे की संख्येतील अंकांची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो। 6 आणि 5 11 झाले, 4 आणि 2 6, 11 आणि 6 झाले 17। आता 17 मध्ये जर आपण किती मिसळले म्हणजे त्याला 9 ने भाग जाईल, तर 1 मिसळला तर किती येतात 18 आणि 18 ला काय होतं 9 ने भाग जातो। म्हणजे तिथे काय होईल एक मिसळ म्हणजे स्टारच्या ठिकाणी जर 1 हा अंक असेल तर त्या संख्येला पूर्णपणे 9 ने भाग जातो असं तुम्ही इथं म्हणू शकता। नेक्स्ट बघा, एका पेटीत आंब्यांचे 15 20 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील। आता कमीत कमी म्हटले, ज्यावेळेस कमीत कमी म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो लसावी काढतो। ठीक आहे, आता लसावी कसा काढणार 15 25 आणि 30। पहिल्यांदा काय करायचं की कॉमन कोणत्या नंबरनी भाग जातो ते तुम्हाला चेक करायचं। त्या संख्यांचा तुम्हाला काय करावा लागेल लसावी काढावा लागेल। आता लसावी कसा काढणार, ह्या संख्यांना कॉमन कोणत्या नंबरनं भाग जातो ते बघा। पहिल्यांदा 5 ने जातोय सगळ्यांना भाग, 5 त्रिक 15 5 5 25 5 30। नंतर तिन्ही संख्याला कोणत्या संख्येनं भाग जात नाही, पण 3 ला आणि 6 ला जातो। 3 1 3 5 आणि 2। नंतर काय लिहितं 2 आणि खाली 5 येईल। 5 2 10 10 त्रिक 30, 30 गुणिले 5 150 झाले। 150 हे काय झाला लसावी झाला, पण 6 आंबे कमी पडतात म्हटले म्हणजे याच्यातून 6 वजा करावे लागेल म्हणजे 144 आंबे हे काय झाले कमीत कमी। आता हे 144 आंबे झाले, पण आपल्याला डझनामध्ये विचारले 144 आंबे म्हणजेच किती डझन असतात तर 12 डझन असतील। नेक्स्ट बघा, 0.6 चा घन अधिक 0.7 चा घन भागिले 0.6 चा वर्ग वजा 0.47 अधिक 0.7 चा वर्ग म्हणजे हे कोणत्या रूपात आहे ए चा घन अधिक बी चा घन। त्याचं सूत्र काय आहे तुम्हाला ए अधिक बी ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग। इथं ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे 0.6 आहे आणि बी म्हणजे काय आहे 0.7 आहे। ठीक आहे, आता बघा ह्याचा जर विस्तार केला तर तुम्हाला कसा येईल की 0.6 अधिक 0.7 आणि इथं काय येईल ए चा वर्ग म्हणजे 0.6 चा वर्ग वजा 0.7 गुणिले 0.6 म्हणजे 0.42 येतं अधिक 0.7 चा वर्ग आणि इथं पूर्ण भागिले काय असणार आहे 0.6 चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7 चा वर्ग असणार। ठीक आहे, म्हणजेच आता जर ह्याला कॅन्सल केलं तर तुम्हाला कसं येईल बघा, ह्या पूर्ण टर्मला ही पूर्ण टर्म कॅन्सल होणार म्हणजे 0.6 अधिक 0.7 हे तुमचं उत्तर असेल। म्हणजेच 0.6 अधिक 0.7 केल्यानंतर 1.3 हे काय असेल ह्या पदावलीचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट बघा, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज ही 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती। आता एक संख्या म्हणजे पकडली x, त्या संख्येची 7 पट केली अधिक त्या संख्येची 4 पट केली, त्यांची बेरीज केल्यानंतर 66 येते। 7x अधिक 4x किती होतात 11x बरोबर 66 येते, म्हणजे x बरोबर आलं 6। आता काय केले की पुन्हा त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी केली, म्हणजेच काय 7x वजा 4x बरोबर त्यांची वजाबाकी केल्यानंतर किती येईल हे विचारले तुम्हाला। ठीक आहे, 7 वजा 4 किती येतात 3x आणि x बरोबर किती आहे आपलं 6 आहे, म्हणजे 6 त्रिक 18 ही काय येणार त्याच संख्यांच्या तेवढ्याच पटीची काय येणार वजाबाकी केली। म्हणजेच काय थोडक्यात तुम्हाला हे दिलेलं आहे इथं की 7x आणि 4x यांची बेरीज केली तर 66 येते, तर त्यांची वजाबाकी केल्यानंतर किती येईल। ठीक आहे, नेक्स्ट बघा, एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या ही जर मोर x पकडले आणि हरणी y पकडले तर त्यांच्या डोक्यांची संख्या म्हणजे x अधिक y बरोबर किती झाली 54 झाली।
आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे, तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती? आता मोर आणि हरणांची संख्या 54 अशी यायला पाहिजे. पर्यायामधून बघा कोणत्या दोन ऑप्शनची बेरीज 54 येते? याची येते, याची नाही येत आहे. नंतर 3 आणि 2 5, 54 ह्याची एक येते आणि ह्याची एक येत नाही. म्हणजे काय झालं की हे दोन तर ऑप्शन गेले. आता बघा ऑप्शन मधून बघायचं झालं तर हरणांची संख्या, एकूण मोर आणि हरण विचारले. मोराला पाय किती? 2 आणि हरणांची पायांची संख्या किती असते? 4 असते. ठीक आहे. तर मग आता इथं बघा, काय व्हायला पाहिजे की ह्या जर संख्या ठेवल्या तर त्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 168 यायला पाहिजे. म्हणजेच पहिल्या काय आहेत? मोर आहेत. म्हणजे 24 गुणिले 2 अधिक 30 गुणिले 4 केले की 168 यायला पाहिजे. 24 दोन्ही 48 आणि 4 त्रिक 12. म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये काय येते? 168 येते. म्हणजे तुमचं ऑप्शन 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही इक्वेशन काढून पण करू शकता. ते कसं करणार बघा. हे झाले x अधिक y बरोबर 54. नंतर मोरांची संख्या 2x अधिक 4y बरोबर त्यांच्या पायांची संख्या 168. हे दोन जर इक्वेशन सॉल्व्ह केले तर तुम्हाला x आणि y ची संख्या भेटेल. नेक्स्ट बघा, राजेश आणि महेश यांच्या वयांचे गुणोत्तर 5 वर्षांपूर्वी एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे एकास 3 होईल. तर आजचे वय किती? आता बघा 5 वर्षापूर्वी किती आहे? एकास 5 म्हणजे x/5 आहे, 5x आहे. ठीक आहे. आता 5 वर्षानंतर म्हणजेच याच्यामध्ये काय करावं लागेल? 10 ने अधिक करावं लागेल, बरोबर 1/3 होत आहे. ठीक आहे. आता याचा तिरकस गुणाकार केला तर कसा येईल? 3x अधिक 30 बरोबर 5x अधिक 10 येईल. ठीक आहे. म्हणजेच कसं येईल बघा, हा 3x इकडे गेला, 30 वजा 10 बरोबर 5x वजा 3x येईल. म्हणजे 20 बरोबर 2x आलं. म्हणजे x बरोबर किती आलं? 10 आलं. ठीक आहे. x बरोबर 10 आलं. तुम्हाला काय विचारलंय? राजेशचे आजचे वय. राजेश म्हणजे काय? 1 नंबरचा. इथं बघा हे x काय होतं की 5 वर्षापूर्वीचं होय होतं. 5 वर्षापूर्वीचं जर हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे आजचं काय असणार आहे? त्याच्यामध्ये अधिक 5 असणार आहे. म्हणजेच 15 वर्ष हे काय असणार आहे की राजेशचं आजचं वय असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अ ब क ई हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत, तर त्याची सरासरी किती? अर्थातच सरासरी काय असते? मधली संख्या असते. क्रमाने येणार असेल तर सरासरी मधली संख्या असते. नेक्स्ट बघा, 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळेत ओलांडते? आता बघा वेळ काढायचे आणि तुम्हाला सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आहे. ठीक आहे. अंतर किती आहे? 180 मीटरचं आहे. वेग किती दिलेला आहे तुम्हाला? 144 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. त्याला जर तुम्ही कन्वर्जन करून घेतलं तर त्याचं कन्वर्जन कसं येणार आहे बघा. त्याला तुम्हाला कितीनं गुणावं लागेल? 5/18 गुणावं लागेल. ठीक आहे. 5/18 गुणल्यानंतर तुम्हाला त्याचं कन्वर्जन भेटेल. 18 × 18 18 8 144 8 45 म्हणजे 180 ला जर 40 न भागलं तर तुम्हाला उत्तर कशामध्ये भेटणार आहे? सेकंदामध्ये. 4 × 4 4 × 1 16 4 5 20 म्हणजे 4.5 सेकंदात ती काय करते? ओलांडते. नेक्स्ट बघा, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम. म्हणजे इथं सूत्र काय वापरणार आहे? M1 D1 बरोबर M2 D2. 12 व्यक्ती आहेत, दिवस आहेत 21 बरोबर 14 व्यक्ती आहेत आणि दिवस काढायचे तुम्हाला. मग इथं काय करावं लागेल? 14 इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर भागाकाराला जाईल. 7 त्रिक 21 7 दोन्ही 14 बेक बे बेसकी 12 म्हणजेच 18 बरोबर दिवस येतील. म्हणजेच दुसऱ्या केसमध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 18 दिवस लागणार आहेत. नेक्स्ट बघा, अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार 9,000 रुपये आहे. तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा ठीक आहे, ज्याच्या च्या म्हटलंय ते खाली घ्या. विजयचा पगार किती आहे? 9,000 आहे आणि त्या दोघांच्या पगारामधला फरक किती आहे बघा? 10,800 वजा
9000 केल्यानंतर 008 आणि इथं 1 म्हणजेच 1800 आहे आणि इथं गुणुले 100 1 2 1 2 1 आणि 1 9 1 9 9 2 18 म्हणजेच 20% हे काय आहे, अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा 20%नी जास्त. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत 1200 मुली आणि 800 मुली बसले होते, त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले, तर परीक्षेत एकूण नापास विद्यार्थ्यांची संख्या किती? आता बघा, नापास विद्यार्थ्यांमध्ये मुले किती आहेत? 40% मुले पास झालेत, म्हणजे नापास किती झाली? 60% झाली. ठीक आहे, 60% म्हणजे 1200 पैकी 60 झाले, म्हणजे 720 मुलं नापास झालेली आहेत. आता मुली नापास किती झाल्या बघा, 100 पैकी 48 मुली पास झाल्या आहेत, म्हणजेच नापास किती झाल्या? तर 52% मुली काय होणार आहेत? नापास होणार आहेत. ठीक आहे, भागिले 100 गुणुले 800. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले, म्हणजे 8 2 16 आणि 8 5 40. 400 8 2 16 1 आणि 8 5 40 आणि हातचा 1 41, म्हणजे टोटल नापास विद्यार्थी किती झाले बघा, हे 720 अधिक हे 416, म्हणजे 6 3 आणि 7 4 11. ठीक आहे, हे झाले नापास विद्यार्थी. आता बघा पुढं याच्यामध्ये टक्केवारी काढायची यांची, म्हणजे टोटल विद्यार्थी किती? हे 1200 आणि हे 800, म्हणजे किती झाले? हे 2000 झाले. 1136 गुणिले 100. बे 10 बे 5 10 बे 6 12 बे 8 16, म्हणजेच 56.8% विद्यार्थी काय होणार आहेत? नापास होणार आहेत. काय केलं? फक्त आपण नापासांची संख्या काढली आणि पुन्हा त्याची टक्केवारी काढलेली आहे. नेक्स्ट बघा, जर 0.75 x 5 आणि 8 म्हणजे काय, ज्या बाहेरच्या टर्म आहेत त्यांचा गुणाकार करा बरोबर आतील टर्मचा गुणाकार, म्हणजे 0.75 गुणिले 8 बरोबर 5 गुणिले x. हा 5 गुणाकाराला इकडे गेल्यानंतर भागाकाराला जाईल. 5 एके 5 5 5 25, म्हणजे 15 किती झाले? 120 आणि टोटल दशांश घर किती आहेत? 2, म्हणजेच 1.2 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, 25चा पहिला घात अधिक 100चा 0 अधिक 1चा 33वा घात. 25चा पहिला घात म्हणजे 25 येतात. कोणत्याही संख्येचा 0 घातांक म्हणजे 1 येतो आणि 1चा कोणताही घातांक म्हणजे 1च येतो. 25 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 27, हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा, एका खोलीची लांबी 60 फूट आणि रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा बसतील? म्हणजेच काय, खोलीचं क्षेत्रफळ किती? 60 गुणिले 45 येईल आणि फरशीचं क्षेत्रफळ किती? 3 गुणिले 3. 3 त्रिक 9 9 5 45 आणि 6 5 30. 300 हे काय झालं? फरशा बसवाव्या लागतील. अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संख्या 7 आणि 8च्या दरम्यान येईल? इथं वजा काय, वजाचं चिन्ह आहे, म्हणजे ही तर येणारच नाही. याला जर डेसिमलमध्ये कन्वर्जन केलं 3 7 21, खाली राहिले 10. 3 त्रिक 9 3 त्रिक 9. नंतर बघा 4 5 20 4 2 8 4 5 20 4 5 20 आणि इथं 4 25, म्हणजे 7च्या आणि 8च्या दरम्यान मध्ये कोणती संख्या आहे? तर 22/3 ही संख्या आहे. नेक्स्ट बघा, समीरने एक गाय एक म्हैस एक बैल एकूण 85,000 रुपयांना खरेदी केली. गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण एवढे असेल तर गायीचं प्रमाण. बघा, गायीची किंमत किती विचारली. गाय म्हणजे कोणता? चौथा पार्ट आहे. टोटल किती आहेत हे सगळे? 8 आणि 5 13, 13 आणि 4 17 गुणिले 85,000. 17 1 17 17 5 85, हे झाले 5,000 आणि 4 5 20, हे झाले 20,000, म्हणजेच गायींची किंमत किती असणार आहे? 20,000 एवढी असणार आहे. नेक्स्ट बघा, एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती? आता क्षेत्रफळावरून तुम्हाला काय काढता येईल? त्याची त्रिज्या काढता येईल. म्हणजेच इथं काय होणार? 616 भागिले 22 गुणिले 7 होणार. आता बघा, इथं 11 2 22 11 5 55 11 6 66 आणि इथं 28, म्हणजेच 28 गुणिले 7 हा आरचा वर्ग आला, म्हणजे आर किती येईल बघा. ह्याला आपण जर 7 चोक 28 होता, म्हणजे इथं किती होईल? 14 ही काय झाली? त्याची त्रिज्या झाली. ठीक आहे, जर 14 त्रिज्या होत असेल तर त्याचा परिघ किती काय आहे? 2 पाय
आर म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे 7 गुणिले 2. ह्याला हे गेलं 22 चौक 44 आणि 88 म्हणजेच 48 सेंटीमीटर हा काय येईल त्याचा परिघ येईल. चौरस सेंटीमीटर येणार नाही कारण परिघाचं एकक हे काय असतं सेंटीमीटर असतं, चौरस सेंटीमीटर नाही. नेक्स्ट बघा, दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे किती x गुणिले y 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x चा वर्ग अधिक y चा वर्ग किती आहे 61 आहे. जर आपण त्या संख्यांची बेरीज विचारली म्हणजे हे जर सूत्र वापरलं x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक 2xy. ठीक आहे, x चा वर्ग अधिक y चा वर्ग किती आहे 61, 2 ब्रॅकेट मध्ये xy किती आहे 30 आहे म्हणजेच 61 अधिक 60 म्हणजे हे 121 झालं. x चा वर्ग x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग येतो 121 म्हणजे x अधिक y त्याचं वर्गमूळ येणार आहे म्हणजेच त्या संख्यांची बेरीज किती येईल बघा तर 11 ही बेरीज येईल. नेक्स्ट बघा, वजा म्हणजे भागिले म्हणजे वजाच्या ठिकाणी तुम्ही काय घेतलं इथं भागिले घेतला, अधिकच्या ठिकाणी काय घेतला गुणाकार घेतला, गुणाकाराच्या ठिकाणी काय घेतलंय इथं अधिक घेतलंय, भागाकार म्हणजे काय आहे वजाबाकी आहे, अधिक म्हणजे गुणाकार आहे आणि भागाकार म्हणजे काय आहे बघा वजा आहे. म्हणजे ह्याला जर आपण रिराईट केलं तर कसं येईल बघा 30 भागिले 6 गुणिले 4 अधिक 8 वजा 6 गुणिले 2 वजा 5. 30 भागिले 6 येतात 5, 5 गुणिले 4 अधिक 8 वजा 6 2 12 वजा 5, 4 पंचे 20 अधिक 8 28, इथे झाली 28 वजा 12 वजा 5, 12 वजा 5 येतात वजा 17, 28 वजा 17 केल्यानंतर किती येतील बघा 11 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. म्हणजे काय फक्त सिम्बॉल म्हणजे त्याची जी क्रिया आहे ती फक्त चेंज करायची आणि ती दिलेल्या पद्धतीने ती पदावली तुम्हाला सोडवायची आहे. नेक्स्ट बघा 20वा प्रश्न, पाचछेद 6 भागिले 1/2 अधिक 1/3. आता ह्यांची जर बेरीज केली पहिल्यांदा कंसाची तर कशी येईल बघा 3 अधिक 2 भागिले 6 येईल म्हणजेच काय येईल 5/6 म्हणजेच काय 5/6 भागिले 5/6 केल्यानंतर तुमचं उत्तर किती येतं 1 हे तुमचं उत्तर येईल. खाली नमूद केलेली कोणती संख्या मूळ संख्या नाही हे विचारले. म्हणजे बघा याच्यामध्ये मूळ संख्या नाहीये असं कोणती संख्या आहे 13×7=91 म्हणजे 13च्याच पाड्यामध्ये 91 आहे त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. नेक्स्ट बघा, 2 साडे आणि 4 शर्ट यांची एकूण किंमत जर साड्यांची किंमत x पकडली आणि शर्टांची किंमत y पकडली तर 1600 आहे. तेवढ्याच रकमेत जर 1 साडी आणि 6 शर्ट विकत घेऊ 2 साड्या म्हणजे 2x अधिक 4 शर्ट म्हणजे 4y बरोबर 1600, तर एक साडी म्हणजे x अधिक 6 शर्ट म्हणजे 6y बरोबर त्यांची किंमत काय राहणार आहे तेवढीच राहणार आहे. तुम्हाला काय काढायचे शर्टाची किंमत काढायची म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला इथं 2 इलिमिनेट करावं लागेल, x इलिमिनेट करावं लागेल म्हणजे इथं जर 2 नी गुणलं तर इथं पण 2 नी गुणा, इथं पण 2 नी गुणा म्हणजे काय येईल 2x अधिक 12y बरोबर 3200 येईल. आणि याच्यामधून जे वरची इक्वेशन आहे ते जर वजा केलं तर तुम्हाला काय उत्तर येईल बघा 2x ला 2x गेलं अधिक 12 वजा 4y केल्यानंतर 8y येतं, इथं 6 आणि इथं 16 म्हणजेच 8y बरोबर 1600 म्हणजेच y बरोबर काय येईल 200 येईल. एका शर्टाची किंमत जर 200 आली तर अशा 12 शर्टांची किंमत किती येईल अर्थातच 2400 रुपये येणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न बघा, आता याच्यामध्ये रिकाम्या जागी काय दिलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आता इथं जर तुम्ही 4-4चे गट केले, हा एक गट केला 1 2 3 4, हा एक गट केला आणि याच्यामध्ये हा एक गट केला तर तुम्ही सिक्वेन्स बघितला तर इथं OP आहे म्हणजे इथं पण काय येईल O येईल OPRQ म्हणजे OPRQ असा सिक्वेन्स सापडतोय OPRQ OPRQ म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल ROPQ म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा, विजोड पद ओळखायचं आहे. बघा आता इथं ACF मध्ये A आणि C च्या मध्ये B आहे आणि C आणि F च्या मध्ये काय सोडलंय D आणि E सोडलंय. पुन्हा बघा
पी आणि आरच्या मध्ये क्यू सोडलंय आणि आर आणि यूच्या मध्ये एस टी सोडलंय. नंतर बघा एल एनच्या मध्ये एम सोडलंय आणि एन क्यूच्या मध्ये 2 अक्षर सोडलेत ओपी. पण याच्यामध्ये बघा डब्ल्यू आणि वायच्या मध्ये एक्स सोडलंय पण वाय झेडच्या मध्ये काहीच सोडलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे काय असणार आहे, विजोड पद असणार आहे. नेक्स्ट बघा 11 15. आता 11 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. 15 आणि याच्यामध्ये 8 मिसळलंय, याच्यामध्ये 12 मिसळलंय, याच्यामध्ये किती मिसळलंय 16. तर पुढे काय असेल 20 मिसळावं लागेल तुम्हाला, म्हणजे 4 8 12 16 आणि 20. जर 20 मिसळलं तर 71 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा 15 20. 15 आणि 20च्या मध्ये कितीचा फरक आहे बघा, 5चा फरक आहे. याच्यामध्ये आहे 7चा फरक. 27 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 9चा फरक आहे. नंतर 36 आणि 47 मध्ये 11चा फरक आहे. नंतर येतो 13चा फरक, म्हणजे ओळीनं केला तर इथे येईल 15चा फरक, म्हणजेच 75 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत मिल्क हा शब्द PLON असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा मिल्क म्हणजेच MILK हा शब्द कसा लिहितात, PLON असा लिहितात, तर SUIT हा शब्द कसा लिहा. ठीक आहे. म्हणजे बघा आता MILK म्हणजे याच्यामध्ये M आणि P मध्ये काय कोणकोणते अक्षर सोडले, तर M नंतर N आणि O. नंतर I आणि L मध्ये कोणते अक्षर सोडलेत, J आणि K सोडलेत. नंतर LO मध्ये कोणते अक्षर सोडलेत, MN. आणि KN मध्ये कोणती अक्षर सोडलेली आहेत, LM. म्हणजे 2-2 अक्षरामध्ये सोडले. तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये बघा S नंतर TU सोडल्यानंतर V येईल. नंतर U मध्ये VW नंतर काय येईल, X येईल. आणि असा एकच पर्याय आपल्याला इथं सेकंड नंबर पर्याय. नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत DUBAI हा शब्द असा लिहितात, म्हणजेच काय, डी ला डी आहे असं घेतलंय, बी ला बी आहे असं घेतलंय, यू चा नंबर आहे 21 तो घेतलाय आणि ए चा नंबर 1 घेतलाय. त्याचप्रमाणे ए चा नंबर घेतलाय 1 आणि आय चा नंबर घेतलाय 9. आता बघा इथं एल ला एल ठेवा, ओ चा नंबर किती आहे 15, म्हणजे हे 2 तर ऑप्शन गेले. नंतर एन आहे असं ठेवला, डी चा नंबर किती आहे 4, एन नंतर 4 म्हणजे ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर असेल. डायरेक्ट समजतंय तुम्हाला इथं. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखायचे आहे तुम्हाला. एप्रिल महिना 30चा आहे, सप्टेंबर 30चा आहे, डिसेंबर 31चा आहे आणि जून 30चा आहे, म्हणजे गटात न बसणारा डिसेंबर असेल. नेक्स्ट बघा खालीलपैकी गटात न बसणारे पद. तबला थाप मारून वाजतात, ढोलका आणि पकवाज थाप मारून वाजतात, सनई हा सूर आहे. नेक्स्ट बघा एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 207 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती. आता शेकडा नफा काढायचा आहे, म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा खरेदी किंमत काढावं लागेल. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा झालेला नफा. म्हणजे विक्री किंमत 2070 आहे, त्याच्यामधून 270 वजा करा, म्हणजे इथं किती येतात 1800 येतात. म्हणजे खरेदी किंमत 1800 असेल तर त्याच्यावर 270 नफा झाला, तर 100वर किती नफा झाला. 9 2 18, 9 3 27, बे की बे आणि बे 15, म्हणजेच 15% एवढा काय झालेला आहे, शेकडा नफा झालेला आहे. नेक्स्ट बघा 6 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना निळा रंग दिला, तर त्यापासून 1 इंच बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार केल्यास एकूण किती घनाकृती ठोकळे होतील. म्हणजेच काय, मोठ्या ठोकळ्याचा आकार काय आहे 6 × 6 × 6 आणि छोट्याचा किती आहे 1 × 1 × 1, म्हणजे अर्थातच किती येणार आहे 216 ठोकळे तयार होतील. नेक्स्ट बघा खालील प्रत्येक प्रश्नात एका घनाची पृष्ठे 4 वेगवेगळ्या स्थितीत दिसतील हे दाखवले आहे. या आकृतीचे निरीक्षण करावं, अचूक पर्याय निवडायचा. ए हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठात. आता बघा पृष्ठाच्या विरुद्ध जिथं एकच अक्षर कॉमन आहे असे कोणतेही 2 ठोकळे निवडा. आता याच्यामध्ये बघा 2 आणि 3 मध्ये एकच अक्षर कॉमन आहे. जे कॉमन अक्षर आहे त्याच्यापासून घड्याळाच्या दिशेने जर गेला आपण, तर इथं बघा आपण इथं लिहू शकतो
सी, ए आणि डी, ठीक आहे, पहिल्या आकृतीमध्ये. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये इथून इथपर्यंत गेल्यानंतर काय होईल, सी, ई आणि बी. याचा अर्थ काय आहे की एच्या विरुद्ध कोण आहे, ई आहे आणि डीच्या विरुद्ध बी आहे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, एच्या विरुद्ध कोण आलं तुम्हाला, एच्या विरुद्ध आला ई, नंतर डीच्या विरुद्ध कोण आला, बी, म्हणजे राहिला कोण आता याच्यामध्ये बघा, ए बी झाला, सीच्या विरुद्ध कोण राहिला, एफ. आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आलं की तुम्हाला ह्या तिन्हीपैकी तुम्हाला उत्तर सांगता येईल. बघा, एच्या विरुद्ध कोण आहे, अर्थातच ई आहे. आणि पुढच्या प्रश्नामध्ये एफच्या अक्षराच्या विरुद्ध कोण आलेला आहे, अर्थातच सी आलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल सी, ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्रिकोणांची संख्या किती, 1 2 3, नंतर 1 2 आणि 3. आता हे 3 मोजा, 3 आणि 3 6, हे 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 अधिक 6 12. पण याच्यामधून 1 वजा करावा लागेल कारण हा तिसरा आहे, तो डबल मोजला गेलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर येईल 11. नेक्स्ट बघा, अक्षय हा शैलाचा पती आहे, ठीक आहे. म्हणजे अक्षय आणि शैला हा काय आहे, पती पत्नी आहे. शैला ही राजची आई आहे. राजची आई म्हणजे राज हा कोण झाला, शैलाचा मुलगा झाला. दामिनी ही शैलाची बहीण आहे. कोण आहे, दामिनी ही शैलाची बहीण आहे. तर राजचे दामिनीशी नाते काय, ऍक्च्युली दामिनीचे राजशी नाते पाहिजे होतं, इथं काय येईल, मावशी येईल. आईची बहीण म्हणजे काय येते, मावशी. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:60 होते. बघा आता आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 6x आणि 5x. 2 वर्षापूर्वी किती असणार आहे, या दोघांमधून -2 करायचं आणि ह्याचे इक्वेट करायचं. आता ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल, 6 24 x - 8 बरोबर 5 5 25 x - 10. आता हा -8 अधिक 10 इकडे येईल 25 x - 24 x, म्हणजे इथे x राहील आणि इथं x बरोबर 2 आला. आजचं वय किती आहे सौरभचं, सौरभ म्हणजे कोण आहे, इथं आहे सौरभ 1 नंबरला, म्हणजे 6 2 12 वर्ष हे काय असणार आहे, सौरभचं आजचं वय असणार आहे. नेक्स्ट बघा, प्रदीप, विक्रम, ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत. कॅरम म्हणजे काय, ते चौकणी बसलेले आहेत, ठीक आहे. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. आता जर आपण प्रदीप कुठं काढला, प्रदीप जर इथं काढला तर प्रदीपच्या डाव्या बाजूला म्हणजेच कोणती बाजू येणार आहे, ही बाजू. इथं कोण बसलेला आहे, विक्रम बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे, म्हणजे इथं आला ओंकार आणि राहिला कोण, प्रदीप झाला, ओंकार झाला, म्हणजे इथं आला सुधीर, ठीक आहे. ओंकारचं तोंड जर पूर्वेला असेल तर प्रदीपचं तोंड कोणत्या बाजूला असणार आहे, प्रदीपचं तोंड अर्थातच दक्षिण दिशेला असणार आहे. नेक्स्ट बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे ओळखायचं आहे. 6 × 5 केले आणि त्याला 2 न गुंतलं तर 60 येतं. 8 × 7 56, 56ला जर 2 न गुणलं तर 112 येतं. त्याचप्रमाणे 14 × 12 केल्यानंतर येतात 168 आणि 168ला जर 2 न गुणलं तर येतात 336. पुढचा प्रश्न बघा, 400 ग्रॅम हे 80 किलोच्या 400 आणि भागिले 80 किलो, किलोचं काय केलं, ग्रॅममध्ये कन्व्हर्जन केलं आणि त्याला 100 ने गुणले. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 2 8, म्हणजेच काय 0.5% हे काय असणार आहे, त्याची टक्केवारी असणार आहे. नेक्स्ट बघा, एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर किती आहे, 56 आहे, म्हणजे टोटल गॅप किती असणार आहेत, त्याचे 7 गॅप असणार आहेत. खांब 8 आहेत, म्हणजे 2 खांबामधलं अंतर किती असणार आहे, 8 मीटर असणार, ठीक आहे. 6व्या व 22व्या खांब्यातील अंतर किती, 6 आणि 22व्या खांब्यामध्ये गॅप किती असणार आहेत, 16. एका गॅप मधलं अंतर आहे 8, तर अशा 16 गॅप मधलं अंतर किती असणार आहे, 128 मीटर एवढं अंतर असणार आहे. सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. सुरेश, महेश आणि कोण दिलेले आहे, रमेश. प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस आहे, म्हणजे 26 जानेवारीला रमेशचा वाढदिवस आहे. रमेश हा महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे, म्हणजे याच्यामध्ये -8 केल्यानंतर कोण येईल, महेशचा महेशचा मागे 8 घेतल्यानंतर ना बघा किती येतं, 16 जानेवारी येईल. आणि 16 पेक्षा किती 3 दिवसांनी लहान कोण आहे, सॉरी इथं कधी येईल, 18 येईल. 18 येईल आणि 18 मधून
वजा 3 केल्यानंतर किती येईल? 15 येईल. म्हणजे 15 जानेवारी रोजी कोणाचा वाढदिवस असणार आहे? तर जन्म असणार आहे, सुरेशचा जन्म असणार आहे. काय केलं की रमेशचा जर जन्म 26 जानेवारीला असेल तर त्याच्यापेक्षा 8 दिवसांनी मोठा कोण आहे? महेश आहे. म्हणजे महेशचा असणार आहे 18 जानेवारीला आणि त्याच्यापेक्षा 3 दिवसांनी मोठा कोण आहे? सुरेश. म्हणजे सुरेशचा असेल 15 जानेवारीला. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कोणती? 999. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे. तर त्यांची सरासरी विचारली. 9 त्रिक येतील 27 म्हणजे इथं राहिले 7, इथं 2, 9 त्रिक 27, 28 29 2, नंतर इथं 29, 9 दुनी 18 आणि 2 20 आणि इथं 11. हे काय झाली? त्यांची बेरीज झाली. तुम्हाला सरासरी काढायची म्हणजे 3 न भागावं लागेल. 3 त्रिक 9, 10 11 म्हणजे 2 राहतात. 3 संग 18, 3 नव्वे 27, 3 नव्वे 27, 3 नव्वे 27 म्हणजे 3 6 आणि 999. ही काय झाली? त्याची सरासरी येईल. पुढचा प्रश्न बघा. वर्गात 5 मुले आहेत. अमोल बाबूराव पेक्षा उंच आहे. अमोल उंच आहे कोणापेक्षा? बाबूराव पेक्षा. पण चंदू इतका उंच नाही. म्हणजे अमोल पेक्षा उंच कोण आहे? चंदू आहे. देवा हा ईश्वर पेक्षा उंच आहे. देवा आणि ईश्वरचा काही संबंध दिलेला नाही. बाबूराव पेक्षा छोटा आहे. कोण? देवा हा बाबूराव पेक्षा छोटा आहे. ठीक आहे. देवा हा ईश्वर पेक्षा उंच आहे. म्हणजे सगळ्यात छोटा कोण झाला? ईश्वर झाला. पण सर्वात उंच कोण विचारले? म्हणजे चंदू काय असणार आहे? सर्वात उंच असणार आहे. 5 वाजून 30 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? आपल्याला सूत्र माहिती आहे 30h वजा 11/2 m. तास किती आहेत? 5 आणि मिनिट किती आहेत? 30. ठीक आहे. बे 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 15, 15 एके 15 आणि 16 वजा 3 15. 165 मधून जर 150 गेले तर किती राहतात? 15 अंश एवढं काय असणार आहे? कोण असणार आहे. मुलीच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जण आहेत. म्हणजे जर इथं शीतल असेल तर तिच्या पुढे किती आहेत? 5 जण आहेत. मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे. म्हणजे 1 2 सोडलं तर तिसरी कोण आहे? मनाली आहे. ठीक आहे. मनालीचा शेवटून 6वा क्रमांक आहे. म्हणजे इकडे किती लोक आहेत? 5 लोक असणार आहेत. एकूण मुली किती विचारले? म्हणजे ह्या 5 झाल्या, ही 6 7 8 ही 9 आणि 9 आणि 5 किती झाले? 14. ही काय असणार आहे? एकूण मुलींची संख्या असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आलेले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.